मित्रांनो, माझं नाव आहे देवेश कदम. तुमचं स्वागत आहे तुमच्या डेपरात. आज नवीन गाडी बनवलं आहे जी असणार आहे हिरोचं बनवले लेटेस्ट आहे. दाखवतो तुम्हाला. त्यामध्ये काही फीचर पण तुम्हाला त्यामध्ये चेंज झाले आणि मेन म्हणजे ग्राफिकमध्ये पण तुम्हाला थोडंसं चेंजेस असणार आहे. दाखवतो तुम्हाला गाडी कोणती आहे. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन गाडी बनवलं आहे. ही आहे आपली हिरोची स्प्लेंडर प्लस एक्सटेक 2.0. आज तुम्हाला मी याकडे रिव्ह्यू देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय म्हणजे पूर्णपणे बघायला गेलो तो मला कलरमध्ये वेगळे असणार आहे आणि थोडंसं फीचरमध्ये थोडंसं वेगळं दिलेलं असणार आहे. आणि हेडलाईट पण तुम्ही बघू शकता गाडीचा. पहिला जो होता फक्त DRL दिला होता एका साईडला, दोन साईडला, पण LED तुमचं हे नव्हतं दिलेलं आपलं हेडलाईट. तो होता हॅलोजनमध्ये. आता तुम्हाला पूर्णपणे असणार हा सेटअप पूर्णपणे असणार LED मध्ये. DRL दिले असणार याच्या LED लो बीम आणि हायवे दिलेले असणार आहे हेडलाईटचे. ठीक आहे. इकडे तुमचं हे नंबर प्लेट जागा दिली असणार आहे. वरचा हा जो कवर आहे आपला मेन आपल्या हेडलाईटच्या वरचं, हे तुम्हाला नॉर्मली जसं होतं आधीच्या मॉडेलसारखं तुम्हाला असणार आहे दिलेलं. हिरोची स्प्लेंडर प्लस तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार आहे. आणि आधीच्या बाईकमध्ये तुम्हाला हे जे असणार आहे टर्निंग लाईट हे तुमचे ऑरेंजमध्ये होते आणि आता हे असणार आहे व्हाईटमध्ये. पण हे असणार तुम्हाला दिलेलं आहे हॅलोजनमध्ये टर्निंग रेड लाईट. पुढचा फेंडर पण तुम्हाला हे तुमचं फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. टेलिस्कोप दिले असणार सस्पेन्शन. फ्रंट तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेलं असणार आहे. 130 mm पर्यंत दिलेली असणार आहे. आणि टायरची साईज तुम्हाला असणार आहे ही टायरची साईज 80-100 18 इंची तुम्हाला दिली असणार आहे अलाउन्स. हे पण तुम्हाला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. आणि स्टील गार्डमध्ये तुम्हाला हे दिलेलं असणार आपलं लेग गार्ड. प्रोफाईलमध्ये तुम्हाला बघा ग्राफिक तुम्हाला भरपूर चेंज झालेली आहे. म्हणजे स्टार्टिंगची जी स्प्लेंडर होती आधीची आणि आताच्या स्प्लेंडरमध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस दिसेल. कारण ग्राफिकमध्ये पण आणि मेन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फीचरमध्ये पण. आधीच्या मॉडलमध्ये तुम्हाला फक्त क्लासिकमध्ये तुमचं ॲनालॉगमध्ये तुमचे होते स्पीडोमीटर, पण तुम्हाला या गाडीमध्ये असणार आहे पूर्णपणे असणार आहे हे डिजिटलमध्ये. ठीक आहे. आणि या ह्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे ब्लूटूथमध्ये. हे बघा चालू तुम्हाला करत हो. डिजिटल तुम्हाला पूर्णपणे असणार आहे. इन्स्ट्रुमेंट कस्टमाइज स्पीडोमीटर असणार आहे. ब्लूटूथ दिलेलं असणार आहे. इन्कमिंग कॉल ऑर्डर असणार आहे. मेसेज ऑर्डर असेल हे सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. नंतर मग बॅटरीची लेवल किती आहे मोबाईलची ती पण दिली असणार आहे. ट्रिप A ट्रिप B सगळं दिलं असणार आहे. ठीक आहे. टोटल म्हणजे फुल टँकमध्ये तुम्हाला कितीची लेवल भेटते ती पण तुम्हाला यावरती भेटून जाईल. हे बघा i3S ची तुम्हाला ब्रँड हे दिली असणार आहे टेक्नॉलॉजी. हे लो फ्यूल इंडिकेटर दिली असणार आहे. इकडच्या लो इकॉनॉमी दिली असणार आहे. इकडच्या साईडला फ्यूलची डिजिटल तुमच्या स्पीडोमीटर दिली असणार आहे. किती किलोमीटर झाले ते इंजिन लाईट दिली असणार आहे. आणि बाकीची टर्न इंडिकेटर लाईट आणि हॅझर्ड लॅम्प पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. लेटेस्ट टेक्नॉलॉजी तुम्हाला हॅझर्ड लॅम्प दिली असणार फ्रंटला पण आणि रिअरला पण. आणि हे बघा DRL पण तुमच्या इथं ऑन होऊन जातील या ठिकाणी. रिअरला पण दाखवून देतो. रिअरला पण असणार आहे. आधीच्या मॉडलमध्ये तुम्हाला हे फंक्शन नव्हते दिलेले. आधीच्या मॉडलमध्ये स्प्लेंडरमध्ये तुम्हाला त्या या नवीन मॉडलमध्ये तुम्हाला हे दिलेलं असणार फीचर. पण याच्यामध्ये तुम्हाला प्राईस पण तुमची वेगळी असणार दिलेली. आधीच्या मॉडलमध्ये आणि आताच्या मॉडलमध्ये तुम्हाला प्राईस भरपूर डिफरन्स असणार आहे. हॉर्न पण तुम्हाला चांगला दिलेला आहे. आणि इथं बघा तुम्हाला हा USB पोर्ट दिलेला असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी. आधीच्या मॉडलमध्ये पण भेटत होता, पण याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं हा वेगळा असणार दिलेला पोर्ट. पुढचं हँडल तुम्हाला नॉर्मली असणार आहे. आणि हे जे असणार आहे आपला मिरर हे तुमचे नॉर्मली जे हे होते थोडेसे वेगळ्या टाईपचे होते हे तुम्हाला आता थोडेसे असणार आहे राऊंडमध्ये या ठिकाणी. इकडे तुम्हाला हेडलाईटचे कंट्रोल दिले असणार आहे. अप्पर डिप्पर टर्निंग मीटर लाईट आणि पाठीमागे तुम्हाला दिले असणार आहे पास लाईट. तुम्हाला दाखवून पण देतो. हे बघा. आणि इकडे असणार तुमचं स्टार्ट स्टॉप करण्यासाठी तुम्हाला स्विच दिलेलं असणार आहे. आणि सेल्फ स्टार्टर तुम्हाला दिलं असणार आहे. टाकी तुमची असणार आहे E20मध्ये तुम्ही भरू शकतात पेट्रोल. आणि नॉर्मल जे असणार आहे पेट्रोल तुम्ही ते पण भरू शकतात यामध्ये. पण ही पण जी डिझाईन आहे टाकीची तुम्हाला ऑलमोस्ट सेमच आहे. आणि वरचा जो हा कॅप आहे हा पण तुम्हाला सेमच असणार दिलेला यामध्ये. पुढचं हँडल पण तुम्हाला पूर्णपणे असणार आहे क्रोममध्ये. हिरोची ब्रँडिंग दिलेलं असणार आहे साईडला. ठीक आहे. नंतर तुम्हाला हे बघा इथं तुम्हाला असणार आहे स्प्लेंडर प्लसची ब्रँडिंग दिली असते एक्सटेक 2.0 आणि i3S तुम्हाला टेक्नॉलॉजी दिली असणार आहे. सीट पण तुम्हाला नॉर्मली जे असणार आहे सेम असेल. ग्रॅब हँडल पण तुम्हाला क्रोममध्ये दिलेलं असणार आहे. हे जसं आधीच होतं तसंच. रिअलमध्ये पण तुम्हाला दाखवत होतो. रिअलमध्ये तुम्हाला टेल लाईट पूर्णपणे असणार आहे ही अशी दिली असणार आहे. इथं तुम्हाला हिरोची ब्रँडिंग दिली असते साईडला. टर्निंग इंटर लाईट असणार आहे तुमच्या हेरोमध्ये. नंबर प्लेट दाखवायचं असणार आहे. रिफ्लेक्टर हा फायबरमध्ये तुमच्याला हार्ड प्लास्टिकमध्ये तुम्हाला दिली असणार आहे. पाणीचं मडगड साईडला. आणि हे असणार तुमचं सायलेन्सरमध्ये तुम्हाला क्रोममध्ये फिनिश ही चांगली दिलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून सांगतो याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन जे हे असणार आहे सिलेंडर तुम्हाला 2 दिलेले असणार आहे. एक इथं दिलेलं असणार आहे एका साईडला इथं. एक इथं असेल दिलेलं आणि एक इथं दिलेलं असणार आहे हो साईडला. हे बघा एक इथं आहे आणि एक तुम्हाला इथं दिली असणार आहे खाली साईडला. ठीक आहे. किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघे दिली असणार आहे. हा तुम्हाला टूल बॉक्स दिलेला असणार साईडला. आणि फ्यूल इंजेक्टर असणार दिलेलं.
ठीक आहे. याच्यामध्ये पहिले कार्बोरेटरमध्ये तुम्हाला पहिले बाईक भेटत होते, आता सगळं तुम्हाला असणार आहे फ्युल इंजेक्टरमध्ये सगळे. इथं तुम्हाला हिरोची ब्रँडिंग भेटून जाईल. ग्राफिक तुमचं असं असणार आहे ड्युअल टोनमध्ये, ग्रे विथ ब्लॅक कलरमध्ये. इथं पण तुम्हाला ही थोडीशी बट दिली असणार आहे ग्रॅकमध्ये. पाठीमागे पण तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. ड्रम ब्रेक दिली असेल कशाला 130 mm पर्यंत. आणि टायरची साईज तुम्हाला असणार 80 100 18 इंच दिली असणार. दोघे सेमच असणार तुम्हाला दिलेले. आणि चेंडरची पण कर असणार आहे, हे पण तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेलं असणार कशाला. पाठीमागे पण तुम्हाला हा जो पार्ट आहे तुम्हाला ऑलमोस्ट सेमच असणार दिलेला कशाला. ठीक आहे. सस्पेन्शन तुमचं असणार आहे मोनोशॉकमध्ये. आणि इकडं बघा, इथं पण तुम्हाला हिरोची ब्रँडिंग भेटून गेली कशाला. हे आपला लेग गार्ड दिलेलं असणार इकडं. 4 तुम्हाला घेर दिलेली असणार आहे. फ्रंट जो असेल तो डाऊन साईडला, तर बाकी सर्व असणार अप साईडला. ठीक आहे. आणि साईड इंजिन कटऑफ दिलेलं असणार आहे. आणि हे असणार फक्त सेंटर स्टँड. तुम्हाला पॉवर आणि टॉर्क तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे दिलेला. ठीक आहे. आणि तुमचं हे पण इंजिन जर तुम्ही बघू शकतात, जे हे आहे तर कलर तो पण चेंज झालेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. दोघे साईडला तुम्हाला हा टूल बॉक्स भेटून दिला या ठिकाणी. तुम्हाला आता स्टार्ट करून दाखवतो गाडीला. सध्या शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त आवाज ऐकून दिला. गाडीचा कसा आहे ऑलमोस्ट सेमच आहे गाडीचा आवाज, काही चेंजेस नाही आहे. आणि डिझाईनमध्ये पण बघू शकता तुम्हाला, तो ग्राफिकमध्ये आणि फीचरमध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस दिलेले असणार आहे. बाकीचं ऑल ओव्हर गाडीची जी पण डिझाईन आहे बाकीची ती तुम्हाला जुन्यासारखीच भेटेल. फक्त याच्यामध्ये तुम्हाला फीचर ॲड केलेले आहेत, पण फीचरमध्ये पण तुम्हाला हे सांगू शकतो की प्राईसमध्ये ते पण तुम्हाला थोडासा डिफरन्स असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि मेन म्हणजे तुम्हाला डायमेन्शन पण ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार आहे. कलर तुम्हाला थोडंसं वेगळे दिलेले असणार. तुम्हाला कलर पण सांगू शकतो कोणते असेल तुम्हाला. यामध्ये तुम्हाला टोटल 3 कलर असणार आहे. ग्लॉस ब्लॅक, ग्लॉस रेड आणि मॅट ग्रे, एवढं 3 कलरमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे डोल टोनमध्ये. इंजिनमध्ये तुम्हाला सांगायला गेलो एअर कूल 4 स्ट्रोक सिंगल सिलेंडर OHC. याच्यात तुम्हाला डिस्प्ले भेटते 97.2 CCची. पॉवर भेटते 5.9 kWची, 8000 RPM पर्यंत येते. आणि 8.5 Nm तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 6000 RPM पर्यंत राहतो. बोर भेटतो 50 mm पर्यंत. स्ट्रोक भेटतो 49.5 mm पर्यंत. कंपनीकडून तुम्हाला या गाडीची मायलेज भेटेल तुम्हाला 73 km/L पर्यंत. इथं पण तुम्हाला बघा, इथं या ठिकाणी तुम्हाला सायलेन्सरच्या वरती तुम्हाला इथे एक कवर दिलेलं असणार आहे. इथं पण पाहिलं बघू शकतो म्हणून. ठीक आहे. आणि हे ब्रेकच्या ठिकाणी तुम्हाला हा पार्ट थोडासा तुम्हाला हासा दिलेला असणार आहे ब्रेकच्या ठिकाणी, म्हणजे तुमचं बोट बरोबर राहील या ठिकाणी. सीटच्या आतमध्ये तुम्हाला टोल किट आणि फर्स्ट एड किट भेटून जाईल. आत्ताची जे पण प्राईस आहे ही तुम्ही कल्याणमध्ये तुम्हाला असणार आहे 1,05,000 परत ऑन रोड प्राईस. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस पण वेगवेगळी दिलेली असणार आहे. तुम्ही तुमच्या शोरूम विचार असतात की गाडीची प्राईस किती आहे ती. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. तुम्हाला हा शोरूम असणार आहे कल्याण अंबरनाथ रोडच्या ठिकाणी, हिरो मोटर्स. आणि तुमच्याकडे जर कोणती गाडी जुनी असेल तर तुम्ही ती एक्सचेंजमध्ये पण तुम्ही करू शकता. तुम्हाला कोणती गाडी घ्यायची असेल तुम्ही ते येऊ शकता या शोरूममध्ये. चला मग मित्रांनो, आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो. चला, अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.